नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज लक्ष्मीपूजन आहे। लक्ष्मीपूजनाला खूप सारे महत्त्व आहे आणि लक्ष्मीपूजन करताना 99% महिला ह्या चुका करतात आणि त्यामुळे त्यांना पश्चाताप भोगावा लागू शकतो। लक्ष्मीपूजन करताना आज काही चुका झाल्या तर याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागू शकतात। आपण लक्ष्मीपूजन करताना काही उपाय करतो, सेवा करतो, याचे संपूर्ण फळ यामुळे आपल्याला मिळत नाही आणि म्हणूनच अशा कोणत्या चुका आहेत, अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या चुकूनही आपल्याला या दिवशी करायच्या नाहीत, याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचप्रमाणे आज लक्ष्मीपूजन करताना आपण ज्या झाडूची पूजा करतो, ज्या केरसुणीची पूजा करतो, त्या झाडूखाली आपल्याला अशी एक वस्तू ठेवायची आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करणार आहे। तर अशी कोणती वस्तू कशी ठेवायची, त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणत्या चुका करायच्या नाही की ज्या 99% महिलांना माहिती नसतात आणि त्यामुळे आपण केलेल्या सेवेचं कोणतंही फळ आपल्याला मिळत नाही। तर याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यापूर्वी जर का व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका। माता लक्ष्मी ही चंचल आहे, ती एका ठिकाणी कधीही स्थिर नसते। माता लक्ष्मीला वैभव लक्ष्मी, संपत्तीची देवी, धनाची देवी असं देखील म्हटलं जातं। धन संपत्ती आपल्या घरात राहावी, घरात सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो। आणि आज अमावस्येला दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला आपण माता लक्ष्मीने घरात अखंड वास करावा, ती एका ठिकाणी स्थिर राहावी यासाठी अनेक उपाय आणि सेवा करत असतो। माता लक्ष्मीच्या घरावर प्रसन्न असते त्या घरात कधीही पैशाची, धनाची कमतरता पडत नाही। त्या घरात कधीही वैवाहिक सुख, घरातील उपभोग, त्याचप्रमाणे घरात सुख संपत्तीची कधीही कमतरता पडत नाही। आणि यासाठीच आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काही उपाय आणि सेवा ह्या करायच्या आहे की जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील, आपल्या घरातनं काढता पाय घेणार नाही आणि आपण जे पण काही उपाय करू, सेवा करू, याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण माता लक्ष्मी बरोबर कुबेर देवताची देखील पूजा करत असतो। माता लक्ष्मीला घरात टापटीपपणा आवडत असतो, म्हणजेच घरात स्वच्छता आवडत असते। ज्या घरात स्वच्छता असते, टापटीपपणा असतो, नीटनेटकेपणा असतो, त्या घरात माता लक्ष्मी वास करत असते। त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी आपल्या लक्ष्मीपूजनाच्या वेळी झाडूखाली आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे, यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करेल। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला आपल्या घरात स्वच्छता करायची आहे, घरात सर्वत्र साफसफाई करून घ्यायची आहे। सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला आपल्याला घरात शक्य होईल तेव्हा आपल्याला गोमतीर पाणी शिंपडायचं आहे। यामुळे घरातील अलक्ष्मी निघून जाते, नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि यामुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक ऊर्जा संचारते। ज्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा असते, ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी असते, त्या ठिकाणी देवी देवतांचा वास असतो। त्यामुळे आपल्याला गोमतीर पाणी आवर्जून शिंपडायचं आहे। दुसरं म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या वेळी आपल्याला बघा, ज्यावेळेस आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत त्यावेळेस आणि त्या वेळेनंतर आपल्याला घरात चुकूनही झाडू मारायचा नाही। मग कितीही कचरा तुमच्या लहान मुलांनी केलेला असेल तर तो तुम्हाला तसाच ठेवायचा आहे। चुकूनही घराला झाडू मारू नका। तिन्ही सांजच्या टायमाला लक्ष्मी याच्या वेळेला चुकूनही घरात झाडू मारू नका। यामुळे आपल्या घरात येणारी लक्ष्मी ही निघून जाते। मग तुम्ही कितीही पूजापाठ, सेवा जरी केली तर यामुळे येणारी लक्ष्मी ही निघून जात असते। त्याचप्रमाणे आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या अगोदर घरात सर्वत्र झाडू मारून घ्यायचं आहे। तुमच्या घराच्या पाठीमागचं टोकापासून ते तुम्हाला पुढच्या दारापर्यंत, उंबरठ्यापर्यंत झाडू मारून घ्यायचा आहे आणि हा कचरा तुम्हाला घराच्या बाहेर काढायचा आहे। ही अलक्ष्मी जी आहे ही तुम्हाला घराच्या बाहेर काढायची आहे। तो कचरा पुन्हा तुम्हाला घराच्या आत घ्यायचा नाही। त्यानंतर 5 वाजेनंतर तुम्हाला घराला झाडू मारायचा नाही। 5 वाजेच्या आतमध्ये तुम्ही घराला झाडू मारून घ्यायचा आहे। यानंतर बघा, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला झाडूखाली ही वस्तू ठेवायची आहे आणि या वस्तूसाठी तुम्हाला एक पिवळ्या कलरचा स्वच्छ कपडा घ्यायचा आहे। यामध्ये 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या, 1 रुपयाचं नाणं ठेवायचं, 2 अखंड लवंग घ्यायची आहे। आता अखंड लवंग म्हणजे काय तर बघा, ज्याच्या टोकाला फूल असतं असं पूर्ण फूल असलेल्या 2 लवंगा घ्यायच्या आहे आणि तुम्हाला 4 काळी मिरी घ्यायची आहे। याची पोटली तयार करायची आणि ज्या ठिकाणी तुम्ही लक्ष्मीपूजन केलं आहे तिथे तुम्ही केरसुणीची, झाडूची पूजा केली असेल त्या झाडूखाली तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे। आता ही पोटली कधी ठेवायची तर तुमच्या घरातील लक्ष्मीपूजन झाल्यानंतर तुम्हाला ही पोटली तयार करायची आहे आणि ती झाडूखाली तुम्हाला ठेवायची आहे।
ज्यावेळेस तुम्ही ही पोटली तयार करताल त्यावेळेस तुम्हाला ही पोटली अगोदर माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे आणि तुम्हाला एक मंत्र हा म्हणायचा आहे. हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळाने ही पोटली झाडूखाली ठेवायची आहे. पोटली लगेच तयार करून झाडूखाली ठेवू नका. तुम्हाला अगोदर ती माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे. हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. मंत्र कोणता आहे तर बघा, ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः. या मंत्राचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. या दिवशी माता लक्ष्मीच्या ह्या सेवा करण्याला खूप महत्त्व आहे. कारण दिवाळीचे जे हे 5 दिवस असतात, या 5 दिवसात जर का तुम्ही काही मंत्र अभिमंत्रित केले तर बघा त्याचं फळ तुम्हाला हे मिळत असतं. आणि ज्या काही सेवा तुम्ही कराल, जे काही मंत्र तुम्ही म्हणताल, हे मंत्र अभिमंत्रित होत असतात. तर हा मंत्र तुम्ही यूट्यूबला लावून देऊ शकतात, श्रवण करू शकतात, किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ही पोटली माता लक्ष्मीच्या समोर थोडा वेळ ठेवून झाडूखाली नंतर ठेवायची आहे. रात्रभर ही पोटली तशीच ठेवायची. दुसऱ्या दिवशी उठल्यावर अंघोळ झाल्यावर देवपूजा झाल्यावर तुम्हाला ही पोटली उचलून घ्यायची आहे. यात जो रुपयाचा नाणं ठेवलं आहे ते तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकतात. हे नाणं तुम्हाला चुकूनही कोणाला द्यायचं नाही आहे. त्यानंतर जो भीमसेनी कापूर आहे, तुम्ही एक मोठी मातीची पंती घ्या. यात थोडेसे अखंड तांदूळ ठेवा. त्यात भीमसेनी कापूर, 2 लवंगा ह्या ठेवायच्या आहे आणि ह्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे. त्यानंतर तुम्ही जी काळी मिरी ठेवलेली आहे, ही काळी मिरी तुम्हाला तुमच्या घराच्या 4ही बाजूला फेकून द्यायची आहे. तर अत्यंत प्रभावी असा हा तोडगा आहे. हा तोडगा तुम्ही आवर्जून लक्ष्मीपूजनला करायचा आहे. हा तोडगा फक्त तुम्हाला वर्षातनं एकदाच करता येणार आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच आपल्याला ही पोटली तयार करायची आहे. यामुळे घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा, वाईट बाधा ह्या निघून जातात. शत्रुपीडा, घराची पीडा ही निघून जाते. त्यामुळे हे 4 काळी मिरी आपल्याला घराच्या 4ही बाजूंना फेकून द्यायची आहे. त्यानंतर आपण जे कापूर, लवंगा ज्या प्रज्वलित केल्या आहेत, याची राख तुम्ही ही नंतर एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकून देऊ शकतात. तर या पद्धतीने तुम्हाला ही झाडूखाली पोटली तयार करून ठेवायची आहे आणि त्याचा हा अत्यंत प्रभावी तोडगा तुम्हाला करायचा आहे. यानंतर बघा अशा काही गोष्टी आहेत की त्या चुकूनही आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायच्या नाही. या दिवशी आपल्या घरात कोणीही व्यक्ती आले किंवा दारावर एखादी गरीब व्यक्ती पैसे मागायला आली तर आपल्याला चुकूनही या दिवशी पैसे कोणाला द्यायचे नाही आहे. तुम्ही त्याऐवजी त्यांना काहीतरी खायला देऊ शकतात, पाणी प्यायला देऊ शकतात, परंतु चुकूनही तुम्हाला पैसे द्यायचे नाही. लक्ष्मीपूजनासाठी जरी कोणी तुमच्याकडे सुट्टे पैसे मागितले तरी त्यांना देखील तुम्हाला या दिवशी लक्ष्मी तुमची द्यायची नाही आहे. त्यानंतर चुकूनही कोणाला तुम्ही उसने पैसे देऊ नका. ते पैसे परत भेटतील याची गॅरंटी नसते किंवा ते पैसे आपल्याला लगेच मिळत नाही, ते बुडूसुद्धा शकतात. त्यानंतर या दिवशी चुकूनही कोणाकडनं उसने पैसे घेऊ नका. यामुळे देखील आपण कर्जबाजारी राहू शकतो किंवा घेतलेले उसने पैसे आपल्याकडनं फेडल्या जाऊ शकत नाही. तर या पद्धतीच्या ह्या काही गोष्टी आहेत, या गोष्टी आपल्याला चुकूनही या दिवशी करायच्या नाही आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजेनंतर तुमच्याकडे असलेलं धन तुम्हाला कोणालाही चुकूनही द्यायचं नाही आहे. लक्ष्मीकारक ज्या वस्तू तुमच्या घरात आहे, या वस्तू देखील तुम्हाला संध्याकाळी कोणालाही चुकूनही द्यायच्या नाही आहे. मग तांदूळ असू द्या, साखर असू द्या, मीठ असू द्या, झाडू असू द्या, पैसे असू द्या, ह्या वस्तू तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाही आहे. त्याचप्रमाणे कोणाचाही या दिवशी अनादर करू नका. मग ती वयस्कर स्त्री असो, पुरुष असो, आजी आजोबा असो किंवा लहान मुलं असो, कोणाशीही वाईट बोलू नका, कोणाचाही अपमान निंदा करू नका. तर ह्या गोष्टी या दिवशी आवर्जून करायच्या आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आवर्जून आपण थोडासा टायमिंग काढून लक्ष्मी अष्टक, श्री सुक्तमचं पठण, त्याचप्रमाणे माता लक्ष्मीच्या कुठल्याही मंत्राचा जप तुम्ही करू शकतात. ह्या सेवा जरी तुम्ही रात्री 12 ते 12:30 वाजता केल्या तरी चालणार आहे. त्यानंतर या दिवशी आपल्याला दारं, खिडक्या ह्या उघड्या ठेवायच्या आहेत. कुठलीही पूजा, सेवा, उपाय करताना दरवाजे, खिडक्या तुम्हाला उघड्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला शक्य झाल्यास रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे, खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत. आता जास्त उशीर झाला तर तुम्ही खिडक्या बंद करू शकतात, परंतु मुख्य दरवाजा तुम्हाला उघडा ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. या दिवशी तुम्ही ज्या पंत्या दिवे लावणार आहात ते दिवे रात्री 12 वाजेपर्यंत कमीत कमी प्रज्वलित राहतील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तर ह्या गोष्टी या दिवशी आवर्जून करायच्या आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करेल. आपण केलेले उपाय, सेवा, पूजा, पाठ याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. बघा, तुमच्या जर का मनात कपट असेल, कोणाविषयी तुम्ही निंदा करत असाल आणि पूजा पाठ करत असाल तर याचं फळ तुम्हाला काहीच मिळत नाही. त्यामुळे आपलं मन शुद्ध असू द्या, मनाचं शुद्धीकरण करा. त्याचप्रमाणे आचार विचार देखील आपले शुद्ध असावेत.